खोक्यातून बनावट मद्यांची तस्करी, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्काची कारवाई। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा मद्य विक्रीवर लक्ष ठेवून असलेल्या उत्पादन शुल्क ठाणे विभागाने नवी मुंबईतील महापे परिसरात हल्दीराम खाद्यपदार्थांच्या खोक्यात छुप्या पद्धतीनं अवैधरित्या लपवलेल्या विदेशी बनावटीच्या स्कॉचच्या 146 सीलबंद बाटल्या आणि बिअरच्या 96 कॅन्सवर छापा टाकून वाहन आणि मद्य मिळून सुमारे 14,32,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। महापे भागातील सर्व्हिस रोड, इलेक्ट्रिक झोन, TCC, इंडस्ट्रियल एरिया या ठिकाणी अवैध मद्य एका टेम्पोतून येणार असल्याची माहिती ठाण्याचे अधीक्षक डॉक्टर निलेश सांगडे यांना मिळाली होती। माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला। यावेळी विभागाचे कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना एका टेम्पोत हल्दीराम खाद्यपदार्थांच्या बॉक्समध्ये विविध ब्रँडचे सीलबंद बनावट विदेशी मद्य ठेवल्याचं आढळलं। या बॉक्समध्ये विदेशी मद्याच्या 148 स्कॉचच्या सीलबंद बाटल्या आणि बिअरच्या 96 कॅन्स आढळल्या। खाद्यपदार्थांच्या बॉक्समध्ये व्यवस्थित पॅकिंग करून त्यावर सेलोटेप चिटकवली होती। 3 चाकी टेम्पोत भरलेले अवैध मद्य एका मोठ्या टेम्पोत टाकताना ही कारवाई करण्यात आली आहे।